Okay. Hello, good afternoon, everyone. Am I clearly audible now? Yes, teacher. Okay. सो आज आपला फर्स्ट टू फोर्थचा कंबाईन मॅथ्सचा क्लास आहे. फोर्थ स्टँडर्ड दिस इंग्लिश मीडियम, फोर्थ स्टैंडर्ड इंग्लिश मीडियम. आपको पेपर मिले हैं स्कूल से. स्नेहा, यू आर फ्रॉम विच स्कूल? यस Yes, स्नेहा, teacher. आप कौन से स्कूल से हो? बालाजी. बालाजी. ओके. आणि मनोदेवालांना भेटलेत का? रिद्धी. Yes, teacher. Okay, sorry, No, Riddhi, teacher. Riddhi from fourth standard. रिद्धी फ्रॉम फोर्थ स्टँडर्ड. तुम्हाला पेपर मिळालेत का स्कूल मधून? No, teacher. सार्थक थर्ड स्टँडर्ड, सार्थक, कुशल. No, teacher. नो. Teacher. Teacher. ओके. येस. टीचर आम्हाला मिळणार नाही स्कूलमध्ये जायचं लिहायला. ओके. ओके. चला आता पहिल्यांदा फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश मीडियम अँड मराठी मीडियम बोथ तुम्ही 11 to 50 यामधल्या स्पेलिंग्स लिहायच्या आहेत. ओके. सो आय एम शेअरिंग द स्क्रीन. मी तुम्हाला नंबर देणार आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या स्क्रीनचा आणि त्यानंतर शांतपणे स्पेलिंग्स लिहायच्या आहेत. ओके. Yes. दिस इज फॉर फर्स्ट स्टँडर्ड. लक्ष द्या सगळ्यांनी. आता कोणीही मध्ये विचारणार नाही टीचर आम्ही लिहायचं का, कोणाला आहे. ओके. मी प्रत्येक वेळी ज्याचा अभ्यास असणार आहे त्याचं स्टँडर्ड वरती मेन्शन करणार. फर्स्ट स्टँडर्ड रिद्धी, यश, ममता, आरुष. आणि माझं बोर्डवरचं कम्प्लीट आज फोर स्टँडर्डचं आहेत. त्यामुळे माझं बोर्डवरचं कम्प्लीट झाल्यावर बोर्डचा स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर तुम्ही लिहा. ओके. चला टेक अ स्क्रीनशॉट. रिद्धी, आरुष, ममता, टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. टीचर डन. घेतलं. ओके. रिद्धी. ओके. चला आरुष हो टीचर इथंच आहे टीचर. घेतला. टीचर यायचंच नाही. येत नाही मग पटकन नंबर लिहून घे तू. पटकन नंबर लिह. टीचर घेतला की स्क्रीनशॉट बघितलं का? ओके. नाव सेकंड स्टँडर्ड तुमचं मॅथ्सचं टेक्स्टबुक काढा. सेकंड स्टँडर्ड हु इज देअर? देवांग, त्यानंतर जिज्ञासा, पियुष आणि आयशा. टेक आउट युअर मॅथ्स टेक्स्टबुक. ओके. तुमच्या मॅथ्स टेक्स्टबुक वर पेज नंबर 69
पेज नंबर 69 आणि 70 काढलं. येस. जिज्ञासा, पीयूष, देवांग. यस टीचर. ओके. आता इथे तुम्हाला काय सांगितलंय, पेज नंबर 69. लुक ॲट द पिक्चर, काउंट अँड राईट. ओके. हे सगळे ऑब्जेक्ट्स ड्रॉ करा आणि पहिल्यांदा पेज नंबर 69 वरचे ऑब्जेक्ट्स ड्रॉ करून त्याच्या खाली बॉक्सेस मध्ये किती नंबर आहेत ते लिहा आणि ह्याच्यावरून आपला मल्टिप्लिकेशनची आपण तयारी करतोय. ओके. येस. 1 2 3 क्वेश्चन्स लिहून काढा. पेज नंबर 69 तुमच्या नोटबुक मध्ये ऑब्जेक्ट ड्रॉ टीचर. करायचे आहेत. येस. टीचर देवांग नाही माझ्या सोबत. ओके. चला, सेकंड स्टँडर्ड जिज्ञासा, पीयूष, अंडरस्टूड. यस टीचर. चला, पेज नंबर 69 ना नोटबुक मध्ये काढायचं आहे. नोटबुक मध्ये काढायचं आहे. चित्र पण काढायचे आहेत. होय. ओके टीचर. येस. थर्ड स्टँडर्ड भाविका आहे का? टीचर. येस. टीचर फर्स्ट सेकंड थर्ड लिहायचे. होय होय. पेज नंबर 69. थर्ड स्टँडर्ड कुशल, सार्थक, श्रेया. ओके. मधुरा, पे अटेन्शन. थर्ड स्टँडर्ड your syllabus. Yes, the last part is remaining. Okay. Handling data. Page number काढा 84. Page number 84. टीचर काढला. ओके, बघा. इथे लक्ष द्या. See, it was not required to wear the uniform on Thursday. Thursday ला yes. टीचर. टीचर माझ्याकडे मराठीचं पुस्तक आहे. तुम्ही मराठीच्या पुस्तक मधून बघू. हो. It was not required to wear the uniform on Thursday. Children had to come to school wearing clothes of different colors. बघा. थर्सडेला तुम्हाला कसं एक दिवस सुट्टी असते युनिफॉर्मची, तसं थर्सडेला मुलांना युनिफॉर्मची सुट्टी होती आणि मुलं वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून शाळेत गेली होती. ॲलन मेड अ टेबल शोईंग दिस. ॲलनने हे मुलांचे कोणकोणती मुले कोणकोणत्या रंगाचे कपडे घालून आली आहेत हे दाखवणारा टेबल तयार केला. Salma suggested that instead of writing names, they could put 1 mark for each child. मग नावं लिहिली असती तर या बॉक्स मध्ये जागा पुरेल का? सांगा. माईक बंद ठेवा. आता सगळ्यांची नावं जर आपण यामध्ये लिहत बसलो तर आपल्याला जागा पुरेल का? नो. मग बघा काय करायचं आहे. इन्स्टेड एक लाईन मुलांच्या नंबर ऑफ चिल्ड्रन किती मुलांच्या नावाच्या जागेवर एक एक लाईन घेतली आहे. बघा. कलर ऑफ द क्लोथ्स रेड, ग्रीन, येलो, ब्ल्यू. नेम ऑफ द चिल्ड्रन ज्यांनी कोणी कोणी घातले त्यांनी लिहिले आणि नंबर ऑफ चिल्ड्रन 4 2 7 10. ओके. त्यानंतर सलमाने जो टेबल तयार केला त्यामध्ये कलर ऑफ क्लोथ्स लिहिले. टॅली मार्क्स. काय केलं तिने? नावं लिहिण्यापेक्षा 1 2 3 4 अशा 4 लाईन सोडल्या. ओके. त्याला टॅली मार्क्स म्हणायचं. ग्रीन साठी 2, येलो साठी 7, ब्ल्यू किती जणांनी घातला? 10 जणांनी. Tony, my clothes are red, so I am in the first group. Salma, but is the number of mark in is same as the number of children? How can we tell? Sonu, the number of children wearing red is 4, and so is the number of marks. That's how. That's why they are called the tally marks. You see, बघा. टॅली मार्क्स हे आता मुलांची नावं लिहिली नाहीयेत
पण किती मुलं आहेत हे तर आपल्याला माहिती आहे. त्यांच्या अकॉर्डिंगली आपण त्या लाईन सोडायच्या आहेत, म्हणून त्याला मार्क्स म्हटलं जातं. ओके, इथे बघा. मेरी मेड टेबल गिव्हिंग इन्फॉर्मेशन अबाउट फ्लावरिंग प्लांट इन हर गार्डन. फ्लावरिंग प्लांटची माहिती मेरीने एका टेबल मध्ये लिहिलेली आहे. सार्थक सांग, रोजेस किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8. कुशल, हिबिस्कस. 4. देन मधुरा, मोगरा. येस टीचर मधुरा. मोगरा 5. येस. श्रेया, चंपा. 2. ओके. मग आता इथे तुम्ही टॅली मार्क्स साठी टेबल बनवणार. रोज साठी किती लाईन लिहिणार मग तुम्ही सांगा सगळ्यांनी. 8. येस. आणि हिबिस्कस साठी 4. मोगरा, 5. 5. चंपा. 2. ओके. मग आता ओके, आता तुम्हाला पेज नंबर 86 वर हा जो टेबल दिलाय तो कम्प्लीट करायचा आहे. करणार? सांगा मला, पहिल्यांदा मला उत्तर सांगा. विच इज द मोस्ट पॉप्युलर डिश अमॉंग द चिल्ड्रन? कोणती डिश सगळ्या मुलांना जास्त आवडली? कशात जास्त मुलं दिसत आहेत बघा? गुलाबजामुन. गुलाबजामुन. व्हेरी गुड. येस. By how much is the number of children who like laddus more than the number of who like jalebis? जिलेबी आवडणाऱ्या मुलांपेक्षा लड्डू आवडणारी मुलं कितीने जास्त आहेत बघा. जिलेबी आवडणारी 4 आहेत आणि लड्डू आवडणारी 8 आहेत. मग कितीने जास्त? नो, 7 आहेत, सॉरी. मग कितीने जास्त झाले? लड्डू जास्त आहेत रे, पण कितीने जास्त आहेत? 3 ने जास्त आहेत ना. येस. मग चला टेबल कम्प्लीट करा. नोटबुक मध्ये लिहायचं आहे. हा, पेज नंबर आहे तुमचं 86. टेबल ड्रॉ करा. क्वेश्चन पण लिहा. ओके, एनीवन हैज एनी प्रॉब्लम? हाँ, क्वेश्चन 2 लिखना है वो, लेकिन जो टेबल है ना, पहला नेम ऑफ द स्वीट डिश, टैली मार्क्स, नंबर ऑफ चिल्ड्रन, वो टेबल भी कंप्लीट करना है. ओके. स्वराज, पेज नंबर 86 मी शिकवलाय आता. हा टेबल कंप्लीट करायचा आहे. गॉट इट? ओके, डन. थर्ड स्टँडर्ड समजलंय? यस. पहिले तोच क्वेश्चन कंप्लीट करा. पूर्ण टेबल कंप्लीट करायचा आहे. फोर्थ स्टँडर्ड. नाव आय एम गोइंग टू 86. Fourth standard. Now I am going to give you some examples of multiplication and division. वो आपको सॉल्व करने. ओके. आरुष, माइक बंद कर. ओके. फोर्थ स्टैंडर्ड. रिद्धि, स्नेहा and Kanishk. Yes. Chala, write along with me. First standard, if you have completed, wait. We will take something more. फोर्थ स्टँडर्ड. तुम्हाला प्रत्येक हे जी उदाहरणं आहेत ती बॉक्स मध्ये सॉल्व करायची आहेत. मैं सिर्फ एक ही बॉक्स में दूंगी, बाकी आपको खुद से बॉक्सेस बनाने हैं. ओके.
मॅम थर्ड स्टँडर्डला मराठी मीडियमला अभ्यास सांगितलेला का? येस. पेज नंबर 86 वरचा फर्स्ट टेबल कम्प्लीट करायचंय. येस मॅम. माझं नेटवर्क ओके ओके, इट्स ओके. फोर्थ स्टँडर्ड, पहिल्यांदा गणित लिहून घ्या आणि नंतर सॉल्व्ह करा. गणित लिहून झाली की मला सांगायचंय. स्नेहा, कनिश, रिद्धी, when you get completed writing ना, let me know. माइक ऑन करके बताएंगे आप. ओके ओके टीचर. ओके. जिज्ञासा कंप्लीट आहे. ओके. टीचर कनिष्ठ कंप्लीट. ओके. स्नेहा, रिद्धी. ओके रिद्धी, प्रत्येक वेळी बॉक्स बनवून सॉल्व्ह करायचा. यू हॅव टू ड्रॉ दिस बॉक्स अँड देन ओनली यू हॅव टू सॉल्व्ह. ओके. फर्स्ट स्टँडर्ड इज डन ना. रिद्धी, यश and आरुष, ममता. ओके. टीचर मला राहिलंय. काय झालं रिद्धी? मला वन सम राहिलंय. ओके ली. टीचर येस. टीचर माझ्यासोबत आर्या पण आहे. ओके. 70 पेज वरचा पण लिहायचे. सेम आहे का? सेम आहे ना पियुष? काय? थांबा, वेट. 4, 5, 6 पण लिहा. जिज्ञासा, पेज नंबर 70 वरचं पण कम्प्लीट करा. 4, 5, 6. फक्त तुम्हाला ऑब्जेक्ट ड्रॉ करता आले तर बघा, अदरवाइज सर्कल, ट्रायंगल असं काहीतरी काढा. ओके टीचर. बर्ड आणि टॉर्टॉइज आहे ना, तिथे काहीतरी तुम्हाला आवडत असणारा शेप काढा. ओके टीचर. ओके देन दिस दी फर्स्ट स्टँडर्ड. चला, टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. फर्स्ट स्टँडर्ड ऍडिशनचे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला. रिद्धी, आरुष, वर्कबुक असेल तर वर्कबुक मधून बघून सॉल्व्ह करा. टीचर आणि नसेल, येस. टीचर फर्स्ट स्टँडर्ड पण. फर्स्ट स्टँडर्डच तुम्ही, रिद्धी आणि आरुष आणि ममता. याचा Yes, स्क्रीनशॉट घ्या. हा, पहिले 2 नको. 3, 4, टीचर 5, 6, 7, 8. काय झालं? माझ्यासोबत यश पण आहे. यश पण आहे. ओके. मग तुमच्याकडे वर्कबुक आहे ना आरुष?
मॅथ्सचं वर्कबुक Yes, असेल तर teacher. हे मग हे तुमच्या पेज नंबर 34 वर आहे. पेज नंबर 34 नोटबुक मध्ये लिहायचं आहे. पण रिद्धी तू स्क्रीनशॉट घेतलं? फर्स्ट स्टँडर्ड रिद्धी. टीचर माझ्याकडे नाही. रिद्धी फर्स्ट स्टँडर्ड, हॅव यू टेकन द स्क्रीनशॉट? Yes, teacher. ओके. चला फर्स्ट स्टँडर्ड 3, 4, 5, 6, 7, 8 हे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. मधुरा काय झालं? येस मधुरा. तुमचं आता रायटिंग कम्प्लीट झाल्यावर सगळ्यांची टेबलची ओरल घेण्यात येईल. येस. माझ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला काय सांगितलं ऐकायला नाही आलं. तुला स्क्रीन दिसते स्वराज? येस. हा टेबल कम्प्लीट करायचा आहे. पेज नंबर 86. येस. टीचर. येस. आयशा कंप्लीट. ओके. आयशा पेज नंबर 70 वरचे पण करायचे आहेत. 4, 5, 6, 1, 2, 3, 69 वर आहेत ना? 4, 5, 6, 70 वर आहेत. ते पण कम्प्लीट करा. ओके. आता कंप्लीट Complete, सगळं teacher. कंप्लीट झाल्यावर तुम्हाला टेबल बोलून दाखवायचे आहेत. ओके. टीचर मला चित्र नाही ना काढता आली तर मी कसं काढलं तर जमतील? सांगितलं तुम्हाला सर्कल किंवा ट्रँगल असं काहीतरी काढा तिथे. ओके टीचर. क्या आवाज नाही. टीचर काय सांगितलं तुम्ही? मधुरा तू क्लास चालू झाल्यापासून क्लासमध्ये आहेस ना? हो टीचर. मग टेक्स्टबुकचा पेज नंबर 86 काढ आणि हा जो टेबल आहे तो पूर्ण करायचा आहे. आता तू मला टीचर तो उत्तर झाला? सांगितलीस ना? काय झाला? हो. ओके गुड. थर्ड स्टँडर्ड सगळ्यांचं झालंय का मग? सार्थक, कुशल? हो. टीचर राहिलंय. हो की नो? हो. आपल्याला नेक्स्ट सॉल्व करायचंय. माईक बंद कर मधुरा, माईक बंद कर तुझा. कंप्लीट. ओके. सार्थक अँड मधुरा अँड श्रेया कम्प्लीटेड. आदित्य तुझं झालंय? नो. कुशल? नो. करा पटकन. त्यानंतरचं एक्झाम्पल आपण सॉल्व करून घेणार आहोत ओरलीच. ते लिहू नका तुम्ही, ओरली सॉल्व करूया आपण. ओके. सार्थक अँड श्रेया, मधुरा यांचं सगळ्यांचं कम्प्लीट होऊ द्या. देन वी विल टेक द नेक्स्ट वन. ओके. माझं पेज फाटलंय. ओके. मी मोबाईलवर दाखवणार आहे. लिहू नका तुम्ही. फक्त तुम्हाला उत्तर द्यायची आहेत बघून.
टीचर कंप्लीट. ओके, कुशल Yes, teacher. कंप्लीट. No. पटकन ली. Bhavika also completed. ओके, गुड. चला मग लक्ष द्या. कुशल आता रायटिंग बाजूला ठेव. नेक्स्ट आहे तुमचं साम. पेज नंबर ओके, पेज नंबर 87 बघा. थर्ड स्टँडर्ड स्वराज. Complete. ओके, स्वराज पेज नंबर 87 थर्ड स्टँडर्ड. सगळ्यांनी उत्तर द्यायची आहेत मला. लुक ॲट द टेबल बिलो अँड आन्सर द क्वेश्चन. बघा इथे काय दिलंय आपल्याला टेबल मध्ये. नेम ऑफ द क्रॉप इन द फील्ड. शेतात उगवली जाणारी धान्य. कोणकोणती पिके घेतली जात आहेत? व्हीट, त्यानंतर ज्वार, राईस, पीस, पीनट आणि शुगर केन. गहू, ज्वारी, तांदूळ, वाटाणे, शेंगदाणे आणि ऊस. आणि नंबर ऑफ फार्मर्स ग्रोविंग इट. किती शेतकरी कोणती पिके घेतात ते दाखवलेलं आहे. सांगा, चला सुरुवात करा. व्हीट, गहूची पिकं घेणारे किती आहेत? 4. येस. ज्वार, ज्वारी 8. 8. राईस, तांदूळ 5. पीस, Teacher. 4. पीस वाटाणे. 4. पीनट शेंगदाणे. 5. शुगर केन ऊस 2. ओके ओके, चला आता प्रश्नांची उत्तरं द्या. अबाउट हाऊ मेनी क्रॉप्स डज द टेबल गिव्ह अस सम इन्फॉर्मेशन. आपल्याला या टेबलमध्ये या तक्त्यामध्ये किती पिकांची माहिती सांगितलेली आहे? 6. 6. 6. येस. सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ मेनी फार्मर्स ग्रो पीनट्स. किती शेतकरी शेंगदाण्याचं पीक घेतात, पीनट्सचं पीक घेतात? 5. येस. थर्ड क्वेश्चन इज विच क्रॉप इज ग्रोन बाय द स्मॉलेस्ट नंबर ऑफ फार्मर्स. एकदम कमी शेतकरी कोणतं पीक घेतात? शुगर केन ऊस. विच क्रॉप इज ग्रोन बाय द लार्जेस्ट नंबर ऑफ फार्मर. सगळ्यात जास्त कोणतं पीक घेतलं जात आहे? ज्वार, ज्वारी. व्हेरी गुड. मग ही प्रश्नांची उत्तरं लिहा नोटबुक मध्ये. Yes, ma'am. Complete. ओके आशा. आता इथे बघा तुम्हाला काय दिले. नेक्स्ट पण टेबल बघा. व्हॉट डिड यू डू टू एंटरटेन युअर सेल्फ ऑन संडे इव्हनिंग. The answers that the children gave to this question have been tabulated as shown below. इथे तुम्हाला काय सांगितलंय की रविवारच्या संध्याकाळी तुम्ही एंटरटेनमेंट म्हणून काय करता. मग काही मुलांकडनं उत्तरं घेतलीत आणि कोणी काय उत्तरं दिलीत त्याप्रमाणे आपल्याला इथे टॅली मार्क्स दिलेत. बघा, प्लेड गेम. खेळ खेळतात. किती जण खेळ खेळतात सांगा, मोजा. 10. 10. 7. Teacher. 7. 7. वॉच टीव्ही. टीव्ही पाहतात किती जण? 3. 3. टुक अ वॉक इन गार्डन. गार्डन मध्ये चालायला जातात? 4. रीड अ स्टोरी बुक. स्टोरी बुक वाचणारे? 8 है. 8. येस. आता मला आन्सर सांगा. अबाउट हाऊ मेनी चिल्ड्रन डज द टेबल इन्फॉर्म अस. या टेबल मधून आपल्याला किती मुलांची माहिती मिळते? 16 मुलांची. नो. परत मोजा. 22. 22. येस, 22. 22.
हाऊ मेनी चिल्ड्रन टूक अ वॉक इन गार्डन? गार्डन मध्ये चालणारे किती आहेत? 4. 4. 4. 4. रीड अ स्टोरी बुक. सॉरी, व्हॉट डीड द लिस्ट नंबर ऑफ चिल्ड्रन डू? सगळ्यात कमी मुलं काय करतायत? टीव्ही बघत आहे. टीव्ही पाहतायत. वॉच टीव्ही. व्हेरी गुड. चला मग हा जो क्वेश्चन आहे ना आत्ता सॉल्व्ह केलेला तो तुमच्या बुक मध्ये लिहून काढा. हा टॅली मार्क्स वाला. येस. टीचर हा टेबल लिहायची आहे. हा टेबल क्वेश्चन लिहा, टेबल लिहा, टेबल कंप्लीट करा आणि त्याच्या खालचे 3 आन्सर लिहा क्वेश्चनचे. टीचर टीचर हे येस. 2 तक्ता लिहायचे. काय झालं? एकच एकच तक्ता लिहा. एकच. वरचा की आणि त्याच्या खालचा? टीचर माझा पेज फाटला की खालचा? आता मी सांगितलं तो आता सॉल्व्ह केलेला. स्क्रीनशॉट घ्या. सार्थक टेक अ स्क्रीनशॉट. घेतला टीचर. ओके चला. वरच्या टेबल मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तिथे तुम्हाला काय नाही करायचं, म्हणून आपण हा सॉल्व्ह करणार. ओके. Your sound is breaking. For whom my sound is breaking? Riddhi. Everyone is getting my voice clear? Yes, teacher. Okay. चलो 4th स्टैंडर्ड हो गया आपका. 2nd स्टैंडर्ड इज डन, राइट? Yes, teacher. Ganesh is complete. Yes, teacher. ओके गुड. चला 2nd स्टैंडर्ड. जिज्ञासा, टेल मी द आंसर ऑफ फर्स्ट. हाउ मेनी गावाज आर देयर? Jignasa is there. Aisha? 10. Yes. Then Piyush, how many pencils are there? 5. किती? 2. Pencils. 3. 3. No, 9 pencils are there. Yes, teacher. 9. Teacher 9. Then how many blocks are there? सांगा सगळ्यांनी. 8. 8. How many birds are there? 8. 8. 8. How many tortoise? 18. 18. How many laddus? 20. Yes, very good. सगळ्यांचे आन्सर्स बरोबर आलेत. Yes, teacher. Yes, teacher. आता तुम्हाला टेबल लिहायचे आहेत. यू विल राईट टेबल ऑफ, या फॉर्मॅट मध्येच टेबल लिहायचे. तुम्ही 5 to 10. 5 to 10. चला 2nd स्टँडर्ड 5 to 10 मल्टिप्लिकेशन फॉर्मॅट मध्ये लिहायचे आहेत. 4th स्टैंडर्ड स्नेहा, कनिष्क, आर्या, आपके मल्टीप्लिकेशन के प्रॉब्लम सॉल्व हो गए? Yes, teacher. ओके, कनिष्क इज डन. आर्या Yes, teacher. एंड स्नेहा Yes, teacher. हो गए. ओके, सो डिवीजन करेंगे अभी हम. ओके पहिल्यांदा लिहून घ्या. कनिष्क, आर्या एंड स्नेहा. फर्स्ट राइट एंड देन यू कैन सॉल्व. टीचर नोटबुक मध्ये लिहायचं आहे. येस.
5% asked, पर्यंत ना who asked this? तिची आयशा. Yes, Aisha. 5 to 10. In multiplication form, huh? येस टीचर. Hmm. Complete. Complete. नाव घेऊन सांगा. Aditya complete. ओके. स्नेहा, गणेश लिहून घेतला. Yes. Complete teacher. ओके. Teacher complete. ओके. पटकन सॉल्व करा. First standard is solving the addition word problem, ना? Okay. Third standard is done. Yes. आता असे प्रश्न परीक्षेत आले तर करणार ना? Yes. ओके. आता we will take revision. Our syllabus is done now. ओके, आपला सिलेबस संपलेला आहे. आता तुम्ही completed. आता तुम्ही डिव्हिजनचे पेज नंबर 73 वरचे डिव्हिजनचे प्रॉब्लेम सॉल्व करा. थर्ड स्टँडर्ड पेज नंबर 73. टीचर वहीत का पुस्तकात? वहीत बेटा. ठीक आहे टीचर. मॅम सगळे गणित सगळी. नाव युअर रिव्हिजन शुड बी देअर ना. आता एक्झाम येईल तुमची. एक्झामचं टाइम टेबल मिळालं का आता सगळ्यांना? नो टीचर. नो. ओके. No. नो टीचर. स्नेहा आपका कब से है? Teacher. बोलिए. टीचर माझी चालू झाले. चालू झाली. कोणता पेपर होता? आज पेपर होता का आदित्य? ओरल. ओरल. ओके. पेपर चालू झाल्यावर सांगायचं सगळ्यांनी कोणता पेपर आहे उद्या ते. ओके. यस मॅम. टीचर एग्जाम ट्यूसडे से शुरू होगा. इस ट्यूसडे से. कौन सा है फर्स्ट पेपर आपका? टीचर इंग्लिश. ओके. आपको पेपर मिल गया है ना, तो हम लोग पहले क्लास में आपका जो पेपर होगा वो सॉल्व करके लेंगे. ओके. यस टीचर. टीचर ते खालची यायचीत ना. सगळी गणित सोडवा डिव्हिजनची. भागाकाराची सगळी उदाहरणं सोडवा. सोडवलेली नका सोडवू ती 2. बाकीची सोडवा. 6 आहेत बघा. यस मॅम. कंप्लीट झाल्यावर सांगायचं सगळ्यांनी. ओके.
Teacher, this is complete. ओके गुड. आता फर्स्ट स्टँडर्ड पासून आपण सुरुवात करूया. ज्यांचं कम्प्लीट झालंय Teacher, ते मला it's a बुक शो complete. करतील. ओके, यू विल गोइंग टू शो मी द बुक. ज्यांचं कम्प्लीट झालंय त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. चला, आय बी टेकिंग युअर नेम्स अँड यू कॅन शो मी द बुक. Teacher, आरुष, first बुक standard नाही? दाखव. सगळ्यांनी ज्यांचं कम्प्लीट झालंय कोणत्याही स्टँडर्डचं असेल. पहिल्यापासून सगळं दाखव आरुष, स्पेलिंग्स पासून. ओके गुड. Thank you, teacher. वेलकम. आयशा, येस आयशा. चला, विल्स्टन. Teacher, Connect is complete. ओके, कॅन शो मी द बुक. चॅट बॉक्स मध्ये नावं लिहा तुम्ही प्लीज. फॉर शोविंग मी द बुक ना, राईट युअर नेम इन द चॅट बॉक्स. येस, गुड. आर्या, Arya. येस, गुड. बोथ ऑफ यू, गुड. ओके, नेक्स्ट. चला, चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. स्वराज. येस स्वराज. ओके, आणि अगोदरचं ओके, गुड. रिद्धी. रिद्धी फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड. येस रिद्धी. येस, गुड, व्हेरी गुड. स्नेहा. येस, ओके, गुड. वेलकम. हू एल्स हॅज डन? टीचर अजून कोणाचं झालंय? टीचर Teacher, येस. टीचर मला थोडासा पान पाटले म्हणून मला समजत नाही काय लिहिले तो. थांबा. बघ. येस, डन. यस. चला, अजून कोणाचं कम्प्लीट झालंय नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके आयशा. येस, शो मी युअर बुक आयशा. गुड. Yes, and the tables. Jignasa and Sarthak. Okay, Jignasa, show me your book. Yes, Jignasa. Good. हा, आणि अगोदरचा
येस गुड. थँक्यू सार्थक वेलकम. सार्थक आणि त्याच्यानंतर यश. सार्थक शो मी द बुक. गुड. And divisions? Okay, good. Yash. Yes, good. Very good. अजून श्रेया. श्रेया. Yes, good. Very good. Yes. टीचर टेबल. Okay, श्रेया बंद कर दीजिए. Very good. Yes, Aisha, show me the tables. Good. Yes. Very good, Aisha. Yes. Okay. Okay, बंद कर. आदित्य तुझं झालंय? टीचर शेवटचं चालू आहे. चला अजून कोण राहिलंय बुक दाखवायचं? पियुष. Complete. आदित्य दाखव. यस टीचर. पियुष कंप्लीट झालंय? यस टीचर. Then show me the book. Okay. Okay, Aditya. Yes. बंद कर. Good. Piyush, show me the book. Okay. Yes. Okay. तर बघा आता टुमॉरो विल बी द हॉलिडे. संडे आहे उद्या. ओके. मंडेला ज्यांचे ट्यूसडे पासून पेपर चालू होत आहेत त्यांनी मला आधीच सांगायचं आहे की आमचा उद्या कोणता पेपर आहे आणि आपण त्याच पेपरची रिव्हिजन घेणार आहोत. आणि ज्यांचे पेपर चालू नाही झाले आहेत त्यांचे सुद्धा रिव्हिजनच घेण्यात येणार आहे बिकॉज अवर ऑल सिलेबस इज कम्प्लिटेड नाव. आपला सगळा सिलेबस कम्प्लीट झालाय त्यामुळे तुमच्या सगळ्यांची फर्स्ट, फोर्थ, सेकंड, थर्ड सगळ्यांची रिव्हिजन घेण्यात येणार आहे प्रत्येक सब्जेक्टची. ओके. येस. ओके टीचर. Okay. Chala, now you can leave the class. Bye बाय bye. टीचर. बाय टीचर. Bye. बाय बाय टीचर. Bye bye. Welcome. Bye. बाय टीचर. Bye.